नमस्कार मंडळी, मी आहे श्वेता आणि तुम्ही पाहत आहात माझे डेली ब्लॉग्स। हा व्हिडिओ तिच्यासाठी जी घर आणि मुले सांभाळत आहे। ये सखी, तू फक्त एक मुलगी नाही आहेस, तू एक बहीण आहे, एक पत्नी आहे, एक आई आहे, परंतु सगळ्यात आधी तू स्वतः आहे। तुला कोणी सांगितलं तू कोणापेक्षा कमी नाही आहेस, तुझी स्वप्न लहान नाही आहेत। घर सांभाळणं असो किंवा करिअर घडवणं, तू प्रत्येक भूमिका ताकदीने निभावतेस। कधी लोक हसतील, कधी तुला थांबवण्याचा प्रयत्न करतील, पण तू घाबरू नकोस। स्वतःवर विश्वास ठेव, पुढे चालत राहा। गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुझं आयुष्य हे तुझ्या निर्णयांनी घडतं, लोकांच्या मतांनी नाही। अपयश आलं तरी घाबरू नकोस, कारण अपयश म्हणजे शेवट नाही, तो नव्याने सुरुवात करण्याचा पहिला टप्पा असतो। तू सक्षम आहेस, तू सुंदर आहेस, पेशी आहेस। आज एक स्वतःला वचन दे, मी थांबणार नाही, मी झुकणार नाही, मी माझे स्वप्न पूर्ण करणारच। कारण जेव्हा एक स्त्री ठरवते तेव्हा इतिहास घडवते। त्यामुळे आजपासूनच तू तुझ्या करिअरचा विचार करायला सुरुवात कर, कारण जर तू घर आणि मुले दोन्ही व्यवस्थितपणे सांभाळू शकते तर तू तुझ्या करिअरसाठी थोडा विचार तर करूच शकते। जेव्हा वयाच्या 60 आणि 65व्या वर्षी तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला तुझ्या मनात हे गिल्ट यायला नको की त्यावेळेस मी करू शकत होते परंतु मी केलं नाही। लोकांचा विचार करत बसू नको, लोक काय म्हणतील। जर तू लोकांचा विचार करत बसलीस तर तुला तुझं जगणं सोडून द्यावं लागेल ग। तू काही केलं नाहीस तरी तुला लोक बोलणारच आहेत, फक्त घरात बसून असती, काही करत नाही। उद्या जर तू तुझ्या भविष्याचा विचार करण्यासाठी घरातून बाहेर पडलीस तरीही ते बोलणारच आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणं सोडून दे। घरात बसून रील स्क्रोल करत बसण्यात टाइमपास करू नकोस। आज जी वेळ तुझ्या हातात आहे ती वेळ वाया घालवू नकोस, कारण या जगात जर कोणती असेल तर ती वेळ आहे, त्यामुळे हा वेळ वाया घालवू नकोस। आजच तयारीला लाग, तू विचार कर, कारणं देणं सोडून दे, कारण कारणं आपण इतरांना देऊ शकतो, स्वतः। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल।